बदलापूर संघाने आपली सलामीची जोडी मैदानात पाठवली आहे। दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचा आहे। दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी सर्व खेळाडूंची नावे सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये पाठवायचं आहे। तर 3 षटकाचा सामना असेल असणारे सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे। बदलापूर संघाची अरावत शेख आणि त्याच्या जोडीला आलाय रमीज कुवारी अशी ही सलामीची जोडी मैदानात आराफ शेख आणि रमीज कुवारी सलामीची जोडी मैदानात 2 ठाण्या भागाची झुंज आणि अस्तित्वाची लढाई या ठिकाणी मोठी फाईट या ठिकाणी क्रिकेटची डिशूम क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आमच्या या ठिकाणी पोलीस अधिकारी बागुल सर यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे सुद्धा या ठिकाणी स्वागत केले जाईल। मी बागुल सर यांचं या ठिकाणी सन्मान केला जातो। मी संदीप शिंदे यांना विनंती करतो की बागुल सर पोलीस अधिकारी आहेत, त्यांचं या ठिकाणी या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय आणि त्यांचे सहकारी राजेश गायकवाड सुद्धा या ठिकाणी उपस्थित, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत केले जात आहे। आलेल्या तमाम पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि इथे मात्र पहिला चेंडू मात्र फेकला गेला आणि या पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय आणि 4 धावा धपालकावरती मात्र लागल्या गेल्यात। पहिल्या चेंडूवरती चौकार मात्र पाहायला मिळाला, तो बदलापूर संघाकडून या 4 धाब्यानं मात्र बदलापूर संघाचा 51 मात्र श्री गणेश मात्र होतोय। गोलंदाजीच्या बहुल्यावरती पहिला गोलंदाज ठरतोय ओले संघाकडून गोलंदाज राजेंद्र आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाजीच्या रॅम्पवरती पहिलं षटक घेऊन आलाय राजेंद्र। पहिल्या चेंडूवरती हा पहिला चौकार, समोर उभा तो फलंदाज अराफत शेख। यावेळेस मात्र दुधारिता तलवारीचा वापर केला, परंतु इथे मात्र अपयशी ठरला फलंदाज अराफत शेख। निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे, सुरेख चेंडू मात्र फेकला गेला। गोलंदाज पुन्हा आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती अराफत शेख। 3 षटकाचा सामना असणार आहे, एक मोठी लढत, एक प्रेक्षणीय लढत आजच्या दिवसातील या बिग फाईट ओले आर्या 11 ओले पक्ष बदलापूर अशी हा विद्यमान सामना प्रेक्षकांच्या भेटीला। गोलंदाज तयार, अराफत शेख आपल्या बॉलिंग मार्कवर। यावेळेस मात्र सुरेख फटका, चेंडू घरंगलत चाललाय जमिनीला, परंतु इथे मात्र चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय। 1 धाव मिळणाऱ्या चेंडूवरती या 1 धावेच्या बरोबरीनं बदलापूर संघ पोहोचतोय तो अद्यापपर्यंत 5 या धावेवरती बिनबाद 5 अशी शांत आणि संत सुरुवात पाहायला मिळते त्या AP 11 बदलापूर संघाची। गोलंदाज तयार अराफत शेख। यावेळेस मात्र बॅटची कट जाते आणि इथे मात्र पहिला धक्का मिळतोय तो AP 11 बदलापूर संघाला। चा रस्ता दाखवलाय, धावसंख्या स्थिरवली ते अद्यापपर्यंत 5 धाबा, 1 बाद 5 अशी संत आणि शांत सुरुवात म्हणावी लागेल। नवीन फलंदाज मैदानात जातोय AP 11 संघाचा नूरा, विस्फोटक फलंदाज मैदानात नूरा स्ट्रायकर एंडला। प्रथम षटक गोलंदाजीच्या मार्कवरती, राजेंद्र आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाजीच्या बहुल्यावरती, समोर उभा तो नौका फलंदाज नूरा। यावेळेस मात्र उपट टाकली, झोड टाकली चेंडूवरती, इथे मात्र चेंडू जातोय हा 1 बाउन्स चौकार। बदलापूर संघ पोहोचतोय तो अद्यापपर्यंत 9 या धावेवरती आहे।
9 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात, एक बाद दबू अशी स्थिती निर्माण झाली आहे ते AP11 बदलापूर संघाची. यावेळेस पुन्हा एकदा त्या ताकदीचा फटका पाहायला मिळतोय, येतोय हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पाहुणे महेंद्र जंगम साहेबांचे सुपुत्र श्रेयश जंगम यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. मी नारायण सुर्वे यांना विनंती करतो की श्रेयश जंगम यांचं या सामन्याचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी सन्मान करायचंय, स्वागत करायचंय. नारायण सुर्वे यांचे त्यांच्या शुभ हस्ते श्रेयश जंगम त्यांचं या ठिकाणी स्वागत केले जात आहे, सन्मान केला जातो. या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. तर इथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावपलकावरती धावा आल्या त्या 1 बाद 15 धावा, 1 बाद 15 धावा अशी स्थिती निर्माण झाली आहे ती AP11 बदलापूर संघाची. दुसरं षटक घेऊन आला गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज चंदन. गोलंदाज दुसरं षटक घेऊन आलाय. धावसंख्या झाली आहे त्या 1 बाद 15. चांगली सुरुवात म्हणावी लागेल त्या AP11 बदलापूर संघाची. यावेळेस मात्र सुरेख फटका, रायगडाची भव्यता दाखविताना हा येतोय दणदणीत षटकार. या धाब्यावरती गोलंदाज तयार, चंद्र आपला बॉलिंग मार्कवरती. समोर तो ढाण्याबाग अराफत. यावेळेस मात्र काय घडतंय, पंच आमच्याकडे गिरकी घेतात. या गिरकीला कवायत पहिली येते आणि एक अवांतर धावसंख्या निश्चितपणे जोडली जाईल. या अवांतर धावेने धावपलक पुढे सरसावत आहे ते 22 या धाब्यावरती. 22 धाबा धावपलकावरती लागला. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल ते AP11 बदलापूर संघाची. गोलंदाज तयार चंदन. यावेळेस मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय. इथे मात्र येतोय हा दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. या 6 धाब्याच्या बरोबरीने AP11 संघाची धावसंख्या ती फैलावली ती 28 या धावेवरती आहे. काय फलंदाजी चालले मैदानावरती, सुरेख फटकेबाजी टोलेबाजी पाहायला मिळते ती अराफत आणि या नूर याच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा तयार चंदन आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेस मात्र सन्मानपूर्वक थाळलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू वेगाने येतोय. तत्पूर्वी एकच धाव घेण्यास रोखून धरले या दोन्ही फलंदाजांना. या एका धाब्याच्या बरोबरीनं कासवाच्या गतीनं धावफलका पुढे सरसावत आहे ते 29 या धाब्यावरती. 29 धाबा धावपलकावरती लागल्या गेल्या. तर दुसरे षटक प्रगतीपथावर चंदन 2 षटकांचा मार खारलाय, परंतु इथे मात्र धावसंख्या स्थिरावल्या त्या 29 धाबा. गोलंदाज तयार, समोर तो ढाण्याबाग नुरा. यावेळेस मात्र सरळ फेकून दिलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो आणि कुठल्याही प्रकारची चूक न करता इथे फलंदाज बाद होतोय. दुसरा हादरा मिळालाय तो AP11 संघाला. नुराला मात्र परतावा लागेल.
मैत्रीपूर्वक लढत पाहायला मिळते AP11 बदलापूर विपक्ष ARIA11 ओवले या दोन संघांमध्ये. तर धावसंख्या स्थिरावली ते अद्यापपर्यंत 29 धाबा. 29 धाबा धावफलकावरती लागले गेले. ती प्रेक्षणीय लढत दोन संघांमध्ये पाहायला मिळते. आयुष्यात स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. तर इथे कुठला संघ इतिहास घडवेल हे पाहणं गरजेचं आहे. तर गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज चंदन आपला पुढचा चेंडू. यावेळेस मात्र उंची जास्त आणि लांबी कमी. इथे मात्र एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. या 2 धाव्याच्या बरोबरीनं AP11 बदलापूर संघ पोहोचतो अद्यापपर्यंत 31च्या घरामध्ये. 31 धाबा धावफलकावरती लागले गेल्यात. मैत्रीपूर्वक लढत या ठिकाणी पाहायला मिळते. AP11 बदलापूर अपेक्षा ARIA11 ओवले या दोन संघांमध्ये. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असावा. धावसंख्या लागले ते अद्यापपर्यंत 31 धाबा. 2-31 अशी स्थिती निर्माण झाली आहे. ते बदलापूर संघाची. ओले विपक्ष बदलापूर असे हे विद्यमान लढत. समोर उभा आहे तो फलंदाज जब्बार. यावेळेस मात्र सुरेख झेल मात्र टिपली गेली आहे. इथे मात्र फलंदाज बाद होतोय. जब्बार मात्र फलंदाज बाद होतोय. जब्बारला मात्र परतावं लागेल. धन्यवाद DJ. फलंदाज बाद झाला. जब्बार नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. सैफ शेख मैदानात दाखल होते. धावसंख्या असलेल्या 2 षटकाचा कालखंड लोटला गेला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येवरती 31 धावांचं गुलमोहर फुललेलं दिसतंय. तर तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. गोलंदाज मयूर. 31 धाबा धावफलकावरती लागले गेले. तर समोर तो फलंदाज आराफत शेख. सलामीला आलेला फलंदाज अर्जुन मैदानावरती नांगर धरून उभा आहे. गोलंदाज तयार आपल्या गोलंदाजच्या भोवल्यावरती शेख शेख. यावेळेस दुधारी तलवारीचा वापर केला आणि इथे मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. येतो हा ब्रँडेड चौकार. चार धाब्याच्या बरोबरीनं AP11 बदलापूर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली आहे ती 35 धाबा. 3 षटकाचा सामना असणार आहे. तर तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती एक चौकार लगावला. धावसंख्या विखुरल्या त्या 35 धाबा. गोलंदाज तयार मयूर. यावेळेस मात्र सुरेख खडे लगावले. समालोचन कक्षेच्या बाजूला येतोय. समोरच्या दिशेने येतोय हा षटकार. स्कोर कार्ड वरती लागली गेली आहे त्या 41 धावा. काय फलंदाजी केली आहे. तुफानी टोलेबाजी. आराफत शेख नावाचं बादल मैदानावरती घोंगावलंय. तुफानी टोलेबाजी पाहायला मिळते.
प्रेक्षकांची मने जिंकण्याचं काम मात्र या फलंदाजानं केलंय. सुरेख फटकेबाजी. 41 धाबा धावपलकावरती लागले गेलेत. गोलंदाज तयार. गोलंदाज मयूर आपल्या गोलंदाजीच्या भोवल्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर समोर उभा येतो एक ढाण्या वाघ AP11 बदलापूर संघाचा. सलामीला आलेला आराफत शेख. यावेळेस पुन्हा एकदा दुधारी तलवारचा वापर. इथे मात्र अपयशी ठरतो. इथे मात्र फलंदाज आणि पंच काय निर्णय. ते अद्यापपर्यंत स्कोर कार्डवरती 41 धाबा. 41 धाबा धावपलकावरती लागल्या गेल्या. तिसरे षटक प्रगतीपथावर मयूर या षटकातील काही चेंडू हाताळताना नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. नागेश बोराडे. आर्या 11 ओले पक्ष AP11 बदलापूर अशा हा विद्यमान संघ आजच्या दिवसातील या मोठी लढत बिग फाईट पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्कवरती मयूर एका मोठी विकेट मात्र तंबूच्या रस्त्याला धाडली आहे. गोलंदाज तयार. धावसंख्या स्थिरवल्या अद्यापपर्यंत 41 धाबा. यावेळेस मात्र सुरेख चेंडू. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. सुरेख चेंडू फेकला गेला. गोलंदाज मयूरनं
आता मात्र गोलंदाज कुठेतरी समाधान लाभलं असेल. बऱ्याच काळानंतर निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावफलक मात्र थंडावलंय, मंदावलं ते 41 या धावेवरती आहे. यावेळेस सुरेख फटका, चेंडू जमिनीला घरंगळत गेला. चेंडू जातोय अगदी सीमारेषेजवळ, क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव मिळणाऱ्या चेंडूवरती या एका धावेच्या बरोबरीनं AP11 संघ पोचतोय तो 42च्या घरामध्ये. 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बदलापूर विपक्ष आर्या ओवले असे हा विद्यमान सामना प्रेक्षकांच्या भेटीला. बघूया तिसरं षटक प्रगतीपथावर. षटकातील काही चेंडू शिल्लक, 3 षटकाचा सामना असणार आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मयूर आपल्या षटकातील काही चेंडू हाताळताना. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू, धीम्या गतीचा चेंडू. यावेळेस मात्र काय घडतं इथे, मात्र धावचित बाद केलाय फलंदाज. धावसंख्या स्थिरवल्यात, त्या धावेवरती अंकुश लावलाय मित्र म्हणेन या गोलंदाजानं. आणि इथे मात्र 3 षटकांचा सांघिक खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर AP11 बदलापूर संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवरती लागली गेली आहे ती 41 धावा. इथे मात्र 18 चेंडू आणि 42 धावांची गरज ती आर्या 11 ओले या संघाला. 42 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. जिंकण्यासाठी 43 धावांची गरज ती म्हणजे आर्या 11 ओले या संघाला. 18 चेंडू आणि 43 धावांची गरज. डीजे ची गरज येते म्हणजे आर्या 11 ओलिया संघाला. तर पुढील 3 षटकांचं धावतं वर्णन आपण ऐकणार आहोत. आमचे समालोचक चेतन पिरकड यांचे मधुर वाडेतून 18 चेंडू आणि 43 धावांचं धावतं वर्णन आपण ऐकणार आहोत. या मयूर सर, चेतन सर. जय हनुमान क्रिकेट संघ नेरी टीमचा कॅप्टन आपण आमच्या व्यासपीठाशी कॉन्टॅक्ट करा लगेच. जय हनुमान क्रिकेट संघ नेरी टीमचा कॅप्टन आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सला रिपोर्ट करा. तर 18 चेंडू आणि 42 धावांची गरज असेल ओळे संघाला. सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.
43 धावीची गरज असेल आणि या 43 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तुषार आणि त्याच्या समवेत असेल प्रसाद. तर गोलंदाजी मार्कवर असेल स्ट्रायकर गोलंदाज आरफ शेख. अष्टपैलू खेळाडू आतापर्यंत फलंदाजी या चांगली केली, परंतु आता गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना आपल्या संघासाठी पहिलं षटक हाताळत असताना कशा प्रकारे गोलंदाजी करणार आणि या 43 धावांचा बचाव करणार की हे दोन फलंदाज मैदानामध्ये आलेत ते चांगली सुरुवात करून आपल्या संघाला चांगली सुरुवात करून देणार. येणारे 18 चेंडू आणि 43 धावीची गरज. अरफ शेख एक तेज तर्रार गोलंदाज आहे. बदलापूर विभागामधून इथपर्यंत प्रवास करून आले आहेत. फुलटॉस चेंडू होता. एक धाव तर मिळेल. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतायत परंतु चेंडू थांबणार नाहीये. सरळ निघून लॉंग ऑनच्या बाहेर चेंडू येत असताना सीमारेषे पलीकडे हा येतोय पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक हलतो होतोय. धावफलक चालू होतोय आणि धावफलकावरती येतील त्या 4 धावा. तर पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ओले संघाकडनं. यावेळेस फटका फसलाय फक्त आणि फक्त. चेंडूने उंची घेतले, पकडलाय झेल आणि संपवलाय इथे फलंदाजाचा खेळ. तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. दुसराही चेंडू मात्र लेग साईडला मोठा फटका खेळायचा होता मिड विकेटच्या डोक्यावरना, परंतु चेंडूने उंची घेतली आणि मात्र क्षेत्ररक्षकाने कुठलीही चुकी न करता इथे फलंदाजाला बाद केलं. तर पहिलं विकेट इथे बाद झालाय, पहिला गडी बाद झालाय आणि पहिला हादरा ओळे संघाला मिळला जातोय. तर अरब शेख मात्र चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती मार बसला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती मात्र उत्तर दिलं गेलं. गोलंदाजाने जशास तसे उत्तर दिलं, इतका जवाब पत्थर से दिलं या गोलंदाजाने आणि दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. राजेंद्र. यावेळेस मात्र समोर चेंडू होता त्याला भिरकावलंय सीमारेषे पलीकडे 6 धावेसाठी आणि या 6 धावेनिशी धावसंख्या पोहोचेल ती 10 या अंकावरती. जे 10 धावा धावफलकावरती 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. ओळी संघाने मात्र चांगली सुरुवात केली. जरी एक विकेट बाद झाला असला तरी पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू नंतर 10 धावा धावफलकावरती पाहतोय. यावेळेस कार्पेटचा फटका पाहायला मिळतोय, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि एकेरी धाव इथे आपल्या अकाउंटमध्ये जमा करत असताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आणि एकेरी धावेच्या मदतीने 11 या अंकावरती धावसंख्या पोहोचली जाते. 43 धावांचा पाठलाग करत असताना 1 बाद 11 अशी धावा आपण धावफलकावरती पाहतोय. अगदी ब्लॉक होलचा वापर गोलंदाजाने केला. इथे मात्र 1 धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या 12 या अंकावरती पोहोचली जाते. 12 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 2 मोठे फटके आले आहेत या षटकामध्ये. एक चौकार एक षटकार पाहायला मिळाला, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत. यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग आहे. चेंडू मात्र उंच आणि उंच आणि उंच हा येतोय. दर्जेदार आणि धमाकेदार षटकार आणि अंतिम चेंडूवरती सुद्धा एक दर्जेदार
फटका पाहायला मिळतोय. पण चौकार. तर या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 16 या अंकावरती पोहोचली जाते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी. 43 धावांचा पाठलाग करत असताना ही सलामी ओळे संघाची जोडी मात्र सावध आणि आक्रमक फलंदाजी करत असताना 43 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला आहे. आणि पहिल्या षटकामध्ये 16 धावा या दोन फलंदाजाने एक गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती जमा केल्या आहेत. बदलापूर संघाला आता विचार करावा लागेल. जर काय 43 धावांचा बचाव करायचा आहे तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजांना बाद करावा लागेल. पडद्याला 6 आहे. तर 16 धावा धावफलकावरती पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ असेल पळसदरी गावाकडनं. गोलंदाजी मार्कवर असेल गोलंदाज जब्बार. या वेळेस मात्र बॅट चालवली होती. नुसत्या डरकाळ्या फोडून काही होत नसतं. तुमचं कार्य महत्वाचं असतं. इथे मात्र फक्त बॅट चालवली. बॅट आणि चेंडूचा कुठेही संपर्क झाला नाहीये. तर धावसंख्या ही स्थिरावली जाते 16 या अंकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना यावेळेस शफल झालेत आणि चेंडूला भिरकावलंय सीमारेषे पलीकडे. तुम्ही कुठलाही जाळे लावा नाहीतर कुठलाही पिंजरा लावा, त्यामधनं आम्ही मार्ग नक्कीच काढणार हे सांगून देत असताना फलंदाज इथे ठोकतोय चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या पोहोचली जाते ती 1/20 या अंकावरती. तर 20 धावा धावफलकावरती. इथे मात्र फटका फसला आहे. चेंडू खाली 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. मात्र काय घडतंय मैदानामध्ये मात्र झेल सोडला जातोय. ज्या प्रकारे हातातून रेती निष्ठावी तसा हा झेल निसटला जातोय. आणि इथे मात्र मोठ्या फलंदाजाला जीवदान दिलं जातंय. अगदी महत्वाच्या क्षणी हा झेल टिपायचा होता परंतु झेल मात्र टिपता आला नाहीये. कारण तुम्ही बचाव करता आपल्या 43 धावांचा आणि त्यामध्ये मात्र जर असं क्षेत्ररक्षण केलं तर नक्कीच तुम्हाला घरचा रस्ता पकडावा लागेल. छोट्या छोट्या चुका नेहमीच तुम्हाला घरचा रस्ता दाखवतात मित्रांनो. इथे चुकीला कधीच माफी नसते क्रिकेटमध्ये आणि ती चुकी मात्र इथे बदलापूर संघ करत असताना एक साधा सोपा झेल होता तो झेल मात्र पकडता आला नाहीये. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल. फटका फसला होता परंतु एक धाव मिळेल. एकेर धावेच्या मदतीने आता धावसंख्या पोहोचेल ती 23 या अंकावरती. 8 चेंडू 20 धावेची गरज आहे. सामना रंगतदार नक्कीच होईल याच्या शंका नाहीये. काल नेरे संघाचा कर्णधार आपण टॉक्स बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. 8 चेंडू आणि 20 धावेची गरज. इथे मात्र ना मैं आवाज करता हूं ना मैं दहाड़ता हूं, मैं तो सीधा बैट से वार करता हूं. आणि हे सांगून देत असताना इथे बॅटने वार करत असताना चेंडूवरती चेंडू भिरकावला जातोय सीमारेषे पलीकडे. आणि 14 धावेची गरज. महत्वाच्या क्षणी आलेला हा षटकार पाहायला मिळतोय. आता मात्र 7 चेंडू आणि 14 धावेची गरज. बदलापूर संघाने तो झेल कितपत महागडा ठरतोय ते आता आपण या मैदानामध्ये पाहतोय. सात चेंडू आणि 14 धावेची गरज.
पुन्हा एकदा चांगला फटका आहे, खोलवरचा चेंडू होता, एक धाव तर मिळेल. एकेरी धावेच्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, परंतु एकेरी धावेवरती समाधान मानलं जात आहे आणि एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या पोहोचते ती 30 या अंकावरती. उर्वरित चेंडू असतील 6 आणि विजयासाठी धावेची गरज असेल ती 13. 6 चेंडू आणि 13 धावेची गरज. काय घडेल काय बिघडेल हे सांगता येत नाहीये. कोण जिंकेल कोण हारेल हे सांगू शकत नाहीये. कोणी जिंको कोणी हारो, परंतु विजय मात्र इथे क्रिकेटचा नक्कीच होईल. येणारे 6 चेंडू आणि 13 धावेची गरज. बदलापूर की ओळे, ओळी की बदलापूर. 6 चेंडू आणि 13 धावा, 13 धावा आणि 6 चेंडू असं समीकरण येऊन ठेपलंय. अंतिम षटकापर्यंत हा खेळ गेला आहे. येणारे 6 चेंडू आणि 13 धावेची गरज. चला पंच स्पीडअप करा, कारण 2 सामने अजून कव्हर करायचे आहेत. चेतन, आपण बघतोय 2 गावांची ही लढत आहे ना, सो आपण त्याचबरोबरने म्हणूया की 2 जिल्ह्यांची देखील लढत आहे. कारण एका बाजूला आपण बघतोय रायगड विभागामधील पनवेल तालुक्यामधील आपण बघतोय ओळे आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय ठाणे जिल्ह्यामधील एक दादा संघ बदलापूर विभागामधला जो आपण बघतोय क्रिशा 11 बदलापूर या नावाने या स्पर्धेमध्ये खेळतोय. तर 6 चेंडू आणि आता मात्र 13 धावेची गरज असेल. काही ठिकाणी 6 असलं ते 6 देतात. चला पंच, तुमचा जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत त्वरित पोहोचवा, कारण 2 सामने आपल्याला अतिरिक्त अजून कव्हर करायचे आहेत. सो तुमचा जो काही निर्णय असेल ना तो आमच्यापर्यंत प्रथम पोहोचवा, कारण फार उशीर झालाय. या ठिकाणी वरोसे टीमचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूया, कारण आयोजकाने जी वेळ त्यांना दिली आहे त्या वेळेमध्ये ते या ठिकाणी दाखल झाले. धन्यवाद वरोसे टीम आणि त्यांना मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. चला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. तर 6 चेंडू आणि 13 धावेची गरज. सामन्याला सुरुवात होत असताना येणारे 6 चेंडू आणि ओळे संघाला गरज असेल ती 13 धावेची. बचाव करायचाय तो 13 धावांचा बदलापूर संघाला. जिंदगी बड़ी अजीब होती है, कहीं जीत तो कहीं हार होती है. तमन्ना रखो समुद्र की गहराई छूने की, किनारों पर तो बस जिंदगी की शुरुआत होती है. तर येणारे 6 चेंडू
आणि 13 धावीची गरज असेल. आता मात्र इथे बदलापूर की ओळे, ओळे की बदलापूर, 6 चेंडू आणि 13 धावीची गरज. चला स्पीडअप करा पंच. कुणाल गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना काय फटका आहे, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. पाजवल्याशिवाय तलवारीच्या पातीला धार नाहीये आणि संघर्ष केल्याशिवाय मैदानात तुम्हाला विजय नाहीये. आणि हा संघर्षमय चौकार पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण असेल आता 5 चेंडू आणि 9 धावीची गरज. पहिल्या चेंडूवरती मात्र फलंदाजाने आपले इरादे स्पष्ट केले. अगदी खाली एरियामध्ये चेंडूला ढकललं गेलं आणि बघता बघता चेंडू सीमारेषे पार निघून गेला. प्रश्नपत्रिकेमध्ये नेहमीच प्रश्न असतो की रिकाम्या जागा भरा आणि त्याच रिकाम्या जागेमधना चेंडू निघून गेला सीमारेषे पलीकडे. पहिल्या चेंडूवरती मात्र फलंदाजाने दादा फटका पाहायला मिळतोय. यावेळेस अपील केली जाते. पंचांनी सांगितलंय की फलंदाज इथे बाद असेल आणि इथे मात्र दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाजाने उत्तर दिलं. आता मात्र समीकरण येऊन टेपलंय. येणारे 4 चेंडू आणि 9 धावींची गरज. कोण जिंकेल हे सांगता येत नाहीये. आता येणारे 4 चेंडू आणि 9 धावीची गरज. चार चेंडू आणि 9 धावीची गरज. प्रेक्षकांची मात्र मन जिंकले जातात या दोन्ही संघांकडनं. प्रेक्षकांना मात्र अशा सामन्याची प्रतीक्षा असते. आलेल्या सर्वच प्रेक्षकांची मात्र इथे मनोरंजन नक्कीच होते आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी 9 धावीची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. दबाव नक्कीच असेल कारण महत्वाचा सामना आहे आणि या सामन्यामध्ये विजय प्राप्त करायचा असेल तर ओळी संघाला या 4 चेंडूमध्ये 9 धावा या जमा कराव्याच लागतील. येणारे 4 चेंडू 9 धावेची गरज. सर्व मार्ग मिळतील मित्रांनो, पण यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग आहे ना अजूनही तयार व्हायचा बाकी आहे. जर तिथेपर्यंत पोहोचायचं असेल यशापर्यंत तर फक्त आणि फक्त मेहनत आणि मेहनत आणि मेहनत ही तुम्हाला करावीच लागेल. आणि ती मेहनत कुठला संघ करणार आणि आपल्या यशापर्यंत आपल्या संघाला घेऊन जाणार. तर उर्वरित 4 चेंडू आणि विजयासाठी 9 धावेची गरज. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता परंतु त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाजाने चोख उत्तर दिलं आणि सांगितलं की माझ्यात आहे दम, मी आहे बाजीराव सिंगम. तर येणारे 4 चेंडू आणि 9 धावा. यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू गोलंदाज फिकी करतोय. जीतने के लिए जुनून चाहिए, आत्मविश्वास रगों में खूब चाहिए, ये आसमां भी आएगा जमी पर, बस इरादों में जीत की गुण चाहिए. हे जे गोलंदाज इथे सांगत असताना कारण पहिल्या चेंडूवरती मार खाल्ल्यानंतर तदनंतर मात्र 2 चेंडू अगदी अप्रतिम पाहायला मिळतात. योग्य टप्पा, योग्य दिशा आणि फलंदाजांना मात्र इथे रोखून ठेवलं जातंय गोलंदाजाच्या माध्यमातून. तर आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 3 चेंडू आणि 9 धावीची गरज. येणारे 3 चेंडू असतील आणि 9 धावेची गरज असेल. एका दुसरा मोठा फटका या चेंडूवरती आला तर मात्र सामना अजूनही रंगतदार होईल. तीन चेंडू आणि 9 धावेची गरज. खूप चांगल्या पद्धतीचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. गोलंदाज मात्र पहिल्या चेंडून चौकार खाल्ल्यानंतर 2 चेंडू अगदी आग ओकणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे तोफेमधून तोफ गोळे बाहेर यावेत आणि विरुद्ध संघाला उद्ध्वस्त करावा त्या प्रकारे गोलंदाजी आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळते. विरुद्ध संघाला मात्र इथे उद्ध्वस्त करण्याचं कार्य हा गोलंदाज करत असताना
पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि फक्त या चेंडूवरती एक धाव रनआउटची संधी असेल. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद असेल, डिसिजन पेंडिंग असेल. कुणी येऊ नका प्लीज, कुणीही येऊ नका. येस, नो बॉल. तर नो चेंडू असेल. चला टेजवरनं सर्व लहान मुलांनी टेज सोडायचं आहे आणि दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी, 12वे खेळाडू दोन्ही संघाचे इथे उपस्थित हवेत. तर येणारे आता मात्र 3 चेंडू आणि 7 धावेची गरज असेल. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत होता गोलंदाज, मध्येच कुठेतरी खराब चेंडू फेकला आणि चित्र लगेचच मैदानामध्ये बदललं गेलं. पौर्णिमेचं चांदणं आणि क्रिकेटचं चित्र कधी बदलेल हे सांगता येत नाहीये आणि तेच चित्र इथे बदललं गेलंय. आता मात्र 3 चेंडू आणि 7 धावेची गरज असेल. फ्रीटचा चेंडू असेल, फलंदाजाला संधी असेल या चेंडूवरती मोठा फटका खेळण्यासाठी. 3 चेंडू आणि 7 धावेची गरज. पुढील चेंडू असेल फ्रीट. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळतोय. अगदी वाईट यॉर्कर पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज करतोय आपल्या संघासाठी. येणारे 2 चेंडू आणि आता मात्र 6 धावेची गरज. येणारे 2 चेंडू 6 धावेची गरज. काय सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. नेहमी स्वतःशी पैंज लावा. जिंकला तर आत्मविश्वास वाढेल आणि हरला तर अहंकार संपेल. तर पाहूया कोण जिंकेल या सामन्यामध्ये, हे सांगणं कठीण आहे. क्रिकेट मात्र क्रिकेट मैदानामध्ये अगदी संघर्षमय मैदानामध्ये क्रिकेट चालू आहे. दोन्ही संघाकडनं अप्रतिम क्रिकेटचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. दोन्ही संघ मात्र इथे हार मानायला तयार नाही आहेत. कधी बदलापूर तर कधी ओळे तर कधी बदलापूर. आता समीकरण येऊन ठेपलंय. 2 चेंडू आणि 6 धावा. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज अजून एक बाद होईल आणि गोलंदाज हे सांगतोय कि बादशाह कोई भी हो जहां हम कदम रख दे वहां किसी की हुकूमत नहीं चलती है. इथे मात्र अजून एक विकेट प्राप्त होईल. आता मात्र बदलापूर संघ विजयाच्या समीप जाऊन टेपलाय. जर का गोलंदाजाने चुकी केली नाहीये तर बदलापूर संघ नक्कीच या सामन्यामध्ये विजय ठरेल. असं वाटलं होतं की ओळे संघ या सामन्यामध्ये विजयश्री खिचून आणेल, परंतु तसं घडलं नाहीये. या 3ऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजाने मात्र चांगली गोलंदाजी केली. योग्य टप्पा, योग्य दिशा आणि योग्य लाईन वरती चेंडू फेकी करत असताना 13 धावा वाचवायच्या होत्या. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. त्यानंतर मात्र या गोलंदाजाने काय गोलंदाजी केली आणि आपल्या संघासाठी अगदी 100% योगदान देण्याचं कार्य आतापर्यंत हा गोलंदाज करतोय. तर येणारा 1 चेंडू आणि आता विजयासाठी 6 धावेची गरज. समोर संकट दिसलं ना का त्या संकटाच्या डोक्यावरती पाय ठेवून उभं राहायचं असतं आणि जोपर्यंत विजय मिळत नाहीये
तोपर्यंत माघार नाहीये, कारण एक चेंडू आणि समीकरण आता आहे ते 6 धावेचं. इतिहासात जिंकण्यासाठीच असतो असं काही नसतं मित्रांनो. पराजयाची इतिहासात नोंद होते. फक्त आहे ना संघर्षात दम असावा लागतो आणि तो दम मात्र इथे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध दाखवत असताना. एक चेंडू 6 धावेची गरज. बदलापूर के ओळे, ओळे के बदलापूर. चला पंच सामन्याला सुरुवात करायचे, फास्ट घ्यायचे. एक चेंडू 6 धावेची गरज. पुढे सरसावून मारलेला फटका, परंतु या चेंडूवरती मात्र विजय प्राप्त करतोय तो बदलापूर संघ. मॅच जिंकली आहे बदलापूर टीमने. दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. मी विनंती करतो जय हनुमान क्रिकेट संघ नेरे, आपण टॉस करण्यासाठी लगेच या. त्यांचा कॅप्टन या ठिकाणी आलाय, बदलापूर टीमचा कॅप्टन. आणि मी राकेशजी गायकर यांना देखील विनंती करतो की गायकवाड यांना देखील विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. चला दोन्ही टीमचे